नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काही लोक आपल्याला काय म्हणतायत ते समजत नाही. आणि अनेकदा त्याचं कारण असं असतं की समजून घेण्यासाठी त्यांचं तर्कशास्त्र म्हणजे त्यांचं लॉजिक सुद्धा आपल्याला उमजलं पाहिजे. अनेकदा प्रत्येकाचं लॉजिक पण वेगळं असतं. आणि एकदा जर तुम्हाला त्यांचं लॉजिक समजलं तर मग ते जे काय बोलतायत ते तुम्हाला खुळसट वाटत नाही. ते त्यांच्या त्या तर्कबुद्धीने बरोबर पुढे जात असतात. त्यामुळे जर राहुल गांधी आहेत किंवा आणखीन कोणी आहेत यांचं लॉजिक आपण समजू शकलो तर मग आपल्याला त्यांना काय म्हणायचंय कळू शकतं. हा, मग ते खुळ आहे की खरं आहे नंतर ठरवा, पण आधी त्यांचं लॉजिक समजून घ्या. उदाहरणार्थ तुम्हाला एक गोष्ट सांगतो की पोलीस तपास असतो ना, तो सत्य शोधण्यासाठी नसतो. पोलिसांनी एखाद्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंदवलेला असतो आणि मग तो जो तपास सुरू होतो तो त्या माणसाला गुन्हेगार ठरवण्यासाठी असतो. त्याला इन्व्हेस्टिगेशन म्हणतात. ते सत्य शोधन नसतं. लक्षात घ्या, सत्याचा शोध लावणं हे पोलीस इन्व्हेस्टिगेशनचं काम नाहीये. त्यांनी भाऊ तोरसेकर विरुद्ध गुन्हा नोंदवला असेल तर संबंधित बाबतीत भाऊ तोरसेकरच्या हालचाली काय होत्या, त्या पुढे मागे जुन्या काळातल्या काय होत्या, काय ही सगळी माहिती गोळा केली जाते. पण त्यातून जी माहिती हाती येत असते त्यातली माहिती जर भाऊ तोरसेकरला निर्दोष ठरवणार असेल तर पोलीस ती माहिती विचारात घेत नाही. अगदी आत्ता काल परवाची तुम्हाला गोष्ट माहितीये की त्या मालेगाव बॉम्बस्फोटाच्या बाबतीमध्ये कर्नल प्रसाद पुरोहित किंवा साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर इत्यादिकांना जेव्हा अटक करण्यात आली, त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आणि मग त्यांच्यासाठी आपल्याकडे भरभक्कम पुरावे आहेत, सज्जड पुरावे आहेत, असा दावा त्या सगळ्या पथकाचे प्रमुख असलेले हेमंत करकरे करत होते. पण कोर्टाने काल परवा काय सांगितलं, याच्यामध्ये सिद्ध होण्यासारखा एकही पुरावा नाही, साक्ष नाही, आणि तरीही माणसं 8 वर्ष तुरुंगात होती, जामीन मिळत नव्हता. आणि जवळजवळ 16-17 वर्षानंतर कोर्ट या निष्कर्षापर्यंत पोहोचलं की त्यांच्या विरोधात सिद्ध होऊ शकेल कायद्याच्या कसोटीवर असा कुठलाही पुरावा नाही. मग हेमंत करकरे यांच्यासारख्या अगदी IPS झालेल्या अधिकाऱ्याने पुरावे गोळा केले होते म्हणजे काय हा प्रश्न पडतो. तर ते पोलीस इन्व्हेस्टिगेशन होतं, ते सत्याचा शोध नव्हता. आपल्याला या दोघांना पकडले, त्यांच्यावर आणखीन 8-10 लोकांना पकडलंय, त्यांना गुन्हेगार ठरवायचंय. यासाठी खरे असोत खोटे असोत, जे पुरावे जे साक्षीदार मिळतील ते त्यांच्याकडे बोट दाखवतात की नाही याला महत्वाचं. मग ते साक्षीदार खोटे असोत. तुम्हाला माहिती आहे मालेगाव केसमध्ये जे काय 30-40 किती साक्षीदार गोळा केले होते, त्या जवळजवळ सगळ्या साक्षीदारांनी आपल्याकडून जबरदस्तीने यांच्या विरोधात साक्षी घेण्यात आल्या, जबानी घेण्यात आला हे सांगून प्रत्येक जण कोर्टामध्ये उलटला. मग त्याला उलटलेला साक्षीदार, पलटलेला साक्षीदार अशा बातम्या आल्या. पण जर साक्षीदार खरे नसतीलच, म्हणजे त्याच्यात तर अनेक जणांची अशी गोष्ट आहे की ते साक्षीदार घटनास्थळी नव्हते, घटना घडली त्या शहरात नव्हते. हे सगळं मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की मालेगाव हा विषय माझा नाहीये. विषय असा आहे की ज्या वेळेला इन्व्हेस्टिगेशन चालतं तेव्हा पोलिसांनी जेव्हा आरोप पत्र दाखल केलेलं असतं, तक्रार दाखल केलेली असते, तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोरच्या तपासाची दिशा ठरलेली असते की आपल्याला याला गुन्हेगार ठरवायचंय. तो गुन्हेगार आहे याची पोलिसांनाही खात्री नसते, आणि खात्री असायचं कारण नाही, पण संशयाला आधार देणारा काहीतरी भक्कम पुरावा असला पाहिजे. तो पुरावा सुद्धा नसेल तर मग काय करणार. आणि म्हणून अशा स्वरूपाची जी तपासणी होते, चौकशी होते, ती कोर्टामध्ये सिद्ध होत नाही. आणि ज्यांना आरोपी म्हणून उभे केलेलं असतं ते निर्दोष सिद्ध होतात.
पण दरम्यानच्या काळात त्यांना यथेच्छ बदनाम करून येण्याच्या मोहिमा चालवता येतात. प्रसाद पुरोहित असो, त्यांच्या सगळी करिअर बर्बाद करण्यात आली. देशाचा सर्वोत्तम म्हणता येईल इतका तो मिलिटरी गुप्तचर विभागाचा मान्यवर अधिकारी होता. त्याची गुणवत्ता मातीमोल करून टाकली. आणि त्याची नाही, तो क्रायोजेनिक इंजिन मधला एक केरळचा संशोधक आहे, त्याचं सुद्धा अशीच वाट लावण्यात आली. सांगायचा हेतू असा की जेव्हा तपास काम न होता इन्व्हेस्टिगेशन चालतं, तेव्हा या प्रकारे गोष्टी होतात. आणि जर पत्रकारिता पण तशी होत असेल तर मग आपोआप निष्कर्ष आधी काढलेला असतो आणि मग त्याला आधार देऊ शकतील असे पुरावे आणि साक्षी गोळा केल्या जातात. त्या खऱ्या असतात असं बिलकुल नाही. आणि जेव्हा अशी पत्रकारिता सुरू होते त्याला मग इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम असं एक गोंडस नाव दिलं जातं. असाच एक प्रकार आणखीन सांगतो तुम्हाला. मुंबईतले एक सत्र न्यायाधीश वगैरे होते, त्यांच्या समोर अमित शहावर आरोप असलेली गुजरात मधली केस मुंबईत चालू होती. आणि महाराष्ट्रातल्या एका न्यायमूर्तीच्या कुटुंबातल्या लग्नासाठी महाराष्ट्रभरचे आमंत्रित असे वेगवेगळ्या महत्वाच्या कोर्टाचे, अगदी हायकोर्टाचे न्यायमूर्ती सुद्धा नागपूरला गेलेले होते. आणि त्या नागपूरच्या त्या विवाह समारंभातल्या भोजनानंतर जिथे मुक्काम होता तिथे ते लोया नावाचे न्यायमूर्ती अचानक भोजन करून आल्यानंतर आपल्या कुठे जायची जागा होती हॉटेलमध्ये, रूममध्ये किंवा सरकारी निवासस्थानी, तिथे त्यांना अस्वस्थ वाटायला लागलं. म्हणून डॉक्टर बोलवले गेले, इस्पितळात न नेण्यात आलं आणि तिथे त्यांचा हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाला. आणि ही सगळी घटना घडत असताना राज्यातले 3-4 तरी प्रमुख न्यायमूर्ती तिथे हजर होते. त्यांच्या समोर हा सगळा प्रकार घडलाय आणि तो विषय संपला. त्यांच्या कुटुंबियांनी, न्यायमूर्ती लोयांच्या कुटुंबियांनी तेव्हा संशय व्यक्त केला होता की असं होऊच कसं शकतं, हे शंकास्पद मृत्यू आहे. पण त्याची कोणीही दखल घेतली नाही. त्यानंतर 4-5 वर्षांनी कधीतरी निरंजन टकले नावाचे एक कम्युनिस्ट विचाराचे, डाव्या विचाराचे, स्वतःला पत्रकार म्हणवणारे ग्रस्त आहेत, त्यांनी एक इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम म्हणून न्यायमूर्ती लोया यांचा मृत्यू संशयास्पद आहे म्हणजे त्यांच्या समोर जी अमित शहाची केस चालू होती, ते अमित शहा आज गृहमंत्री आहेत आणि त्यांनी घडवून आणलेलाच हा संशयास्पद मृत्यू आहे. अशा संशयास्पद वृत्तीचं एक कारवान नावाच्या नगण्य नियतकालिकामध्ये लेख लिहिला. बघता बघता तो लेख सगळ्या प्रमुख मेनस्ट्रीम मीडियाने उचलला. चॅनेलवर त्याची धडाधड चर्चा सुरू झाली आणि शेवटी हा विषय सुप्रीम कोर्टापर्यंत गेला आणि सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केलं, हा सगळा आरोप धादांत खोटा आहे, याच्यामध्ये कुठलाही कसलाही पुरावा नाही. किंबहुना हे जे निरंजन टकले यांनी रचलेलं कुभांड होतं, त्या कुभांडामध्ये त्या न्यायमूर्तींचे कुटुंबीय सुद्धा समोर आले आणि त्यांनी सांगितलं की आमचा विश्वास आहे की असं काही झालेलं नाही, संशयास्पद नाहीये. तरीही ते दडपून त्याला प्रसिद्धी द्यायची नाही, प्रसिद्धी निरंजन टकलेच्या बिनबुडाच्या आरोपांना द्यायची आणि मग त्याला पूरक गोष्टी बोलतील असेच लोक विश्लेषक म्हणून बोलवायचे आणि त्यावर धुमाकूळ करायचा. अशा रीतीने सगळं चाललं. याचं कारण असं की अमित शहाला गुन्हेगार ठरवायचं आहे, हे आधी ठरलेलं आहे. आणि त्यानंतर इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम असो किंवा पोलीस इन्व्हेस्टिगेशन असो, तो सगळा तपास शोध नंतर सुरू होतो. ही तर गंमत असते मित्र, ही तर गंमत असते. आणि याची सुरुवात इतकी सहजगत्या सटल कुठेतरी बारीक सारीक कारवान नावाचं नगण्य नियतकालिक, आणि त्याची इतक्या सगळ्यांनी दखल घ्यायची का, कशाला घ्यायची, याचं उत्तर कोणी देणार नाही. पुढे सुतावरून स्वर्ग गाठणं म्हणतात, पराचा कावळा म्हणतात, त्यासारखा हा प्रकार चालतो. हे मी आज तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय मित्रांनो की एक सनसनाटी बातमी
2 दिवसापूर्वी ऐकायला मिळाली ती अशी की चंद्राबाबू नायडू जे एनडीएचे एक प्रमुख आधारस्तंभ आहेत, तेलुगू देसम पक्षाचे आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी गुपचूप राहुल गांधींशी संपर्क साधलेला आहे आणि राहुल गांधी आणि त्यांचं साठोलट जमलंय. त्यामुळे लवकरच चंद्राबाबू नायडू हे नरेंद्र मोदी सरकारचा पाठिंबा काढून घेतील आणि सरकार गडगडणार. आता ही बातमी कुठून आली लक्षात घ्या. ती निरंजन टकले सारख्या बिनबुडाच्या आधारातून आलेली आहे. मी मुद्दाम त्याचा शोध घेतला. एवढी मोठी बातमी आहे की जे लोकसभा निकाल लागल्यापासून ज्याच्यासाठी सगळे डावे पक्ष काँग्रेस वगैरे आषाढभूत होऊन वाट बघतायत की कधी एकदा नितीश आणि नायडू मोदींचा पाठिंबा काढून घेतील आणि आपण राहुल गांधींना पंतप्रधान करू. हे लोकसभेचे निकाल 4 जून 2024 ला लागले तेव्हापासूनच हे स्वप्न आहे. आणि मग त्याला जरा कुठे आधार मिळत असेल तर तो पकडायचा, बुडत्याला काडीचा आधार म्हणतो तसा. तशी ही बातमी आली आणि म्हणून मला धक्का बसला की दिल्लीतल्या कुठल्या मीडियामध्ये नाही, कुठच्या चॅनेलवर नाही, कुठच्या वर्तमानपत्रात नाही, कुठच्या पोर्टल काय त्या पोर्टलवर नाही, ना इंग्लिशमध्ये ना हिंदीमध्ये ना चॅनेलमध्ये. हा गौप्यस्फोट झाला कुठून? तर मग तो गौप्यस्फोट उचलणारे जे लोक आहेत त्यांनी आधार कुठला घेतला तर तेलुगू वृत्तपत्रामधून तेलुगू मीडियामध्ये अशी एक बातमी आली की चंद्रबाबू हे गुपचूप राहुल गांधींच्या संपर्कात आहेत आणि राहुल गांधींच्या सल्ल्यावरून ते लवकरच मोदी सरकारचा पाठिंबा काढून घेणार. जरूर घ्यावा त्यांनी, त्यांचा अधिकार आहे तो. पण प्रश्न असा आहे ही बातमी कोणाच्या कोर्टातून आली? चंद्रपूर आपल्या चंद्रबाबू नायडूंच्या कोर्टातून आली का, भाजपच्या कोर्टातून आली का, राहुल गांधींच्या कोर्टातून आली का, कुठून आली बातमी? तर ही बातमी आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या गोटातून आली. आणि गोटातून पण नाही, स्वतः जगनमोहन रेड्डी यांनीच एका पत्रकार परिषदेमध्ये असा सरळ सरळ आरोप केला की चंद्रबाबू नायडू आणि राहुल गांधी यांचा छुपा संपर्क आहे. आता गंमत लक्षात घ्या, जगनमोहन रेड्डी हे राहुल गांधींचे समर्थक नाही आहेत. राहुल गांधींसमोर त्यांची हातमिळवणी झालेली नाही. राहुल गांधींच्या इंडिया आघाडीमध्ये सुद्धा जगनमोहन रेड्डी यांचा YSR काँग्रेस पक्ष सामील झालेला नाहीये. मग जगनमोहन रेड्डी हे कशाच्या आधारावर चंद्रबाबू नायडू आणि राहुल गांधी यांच्या मिलीभगतची बातमी देत आहेत? ती खरी खोटी सोडून द्या, पण ती मोदी विरोधात आहे ना, मोदी सरकार पडणार आहे ना, मग लगेच त्याच्यावर झपाटायचं. कारण आपण मोदी सरकार पाडायचं किंवा पडणार हा निष्कर्ष आधीच काढलेला आहे. त्यामुळे त्याला आधारभूत ठरू शकेल असला कुठचाही धागादोरा मिळाला तरी त्याच्यावरून हत्तीपट स्वर्गात पाठवायची अनेक पत्रकारांची तयारी असते. आणि त्यातूनच ही बातमी अचानक इतर मीडियामध्ये पसरायला लागली. आता जगनमोहन रेड्डी यांना हे स्वप्न कुठून पडलं? त्यांना ही बातमी कोणी दिली? राहुल गांधींच्या कोर्टातून मिळाली की चंद्रबाबू नायडूंच्या कोर्टातून मिळाली? तर जगनमोहन रेड्डी असं म्हणतात की राहुल गांधी चुकूनही चंद्रबाबू नायडूंच्या विरोधात बोलत नाहीत. चंद्रबाबू नायडू एनडीए मध्ये सहभागी झालेले आहेत, पण चंद्रबाबू नायडू राहुल गांधी हे चंद्रबाबू नायडूंवर अजिबात टीका करत नाहीत. बाकीच्या एनडीएच्या पक्षांवर टीका करतात, एनडीवर, भाजपवर, सगळ्यावर टीका करतात, पण चंद्रबाबूंच्या पक्षावर, TDPवर किंवा चंद्रबाबू नायडूंवर राहुल गांधी टीका करत नाहीत. कारण राहुल गांधी आणि चंद्रबाबू नायडू यांचं साटोलोट आहे. काय मोठा
गौप्यस्फोट आहे बघा मित्रांनो, गौप्यस्फोट आहे. आणि त्यामुळे राहुल गांधींची हातमिळवणी करून चंद्राबाबू नायडू मोदी सरकार पाडणार. अर्थात असा एक आधार आणखीन आहे. काल परवा ज्या उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला, ते धनखड यांनी सुद्धा केजरीवाल यांच्या मार्फत चंद्राबाबू नायडूंना भाजपचा पाठिंबा काढून घेण्यासाठी सल्ला द्यायला पाठवलं होतं, अशी ही बातमी होती. आणि कदाचित तो आधार घेऊन चंद्रबाबूंच्या विरुद्ध आपल्याला कुभांड रचता येईल यासाठीच जगनमोहन रेड्डी यांनी आपल्या परीने ही बातमी तेलुगू माध्यमात पसरवली. पण दिल्लीत जे दबा धरून मोदींची शिकार करायला बसलेले पत्रकार आहेत, त्यांना तेवढा सुद्धा आधार पुरतो. आणि त्यामुळे त्यांनी तातडीने ही तेलुगू माध्यमामध्ये कुठेतरी आलेली चिरकुट बातमी उचलली आणि त्याला राष्ट्रीय ब्रेकिंग न्यूज बनवण्याचा प्रयत्न केला. आधार काय? तर जगनमोहन रेड्डी. आणि जगनमोहन रेड्डी हवाला कसला देत आहेत, तर राहुल गांधी चंद्रबाबूवर टीका करत नाहीत, म्हणजेच त्यांचं आणि त्यांचं मिलीभगत आहे. आणि म्हणून चंद्रबाबू मोदींचा पाठिंबा काढून घेणार. पांडगो इलो रे बा इलो नावाचं प्रल्हाद मयेकर यांचं नाटक आहे मालवणी, मच्छिंद्र कांबळी करायचे. त्याच्यामधला एक प्रसंग मला आठवतो की हा पाणी खात्यातून महापालिकेच्या रिटायर झालेला मुकादम तो मटका खेळतो आणि त्याचा मुलगा जो आहे तो महाराष्ट्राच्या मुंबईच्या मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामधला एक शिपाई प्यून आहे, चतुर्थ श्रेणी कर्मचारी. आणि आपला बाप मटका खेळतो, यामुळे मुख्यमंत्र्याची अब्रू कशी जाणार, इतकी लांब लचक लिंक तो जोडून देतो. तो म्हणतो की उद्या आपला बाप मटका खेळतो हे जर दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचलं तर पीएमओ मध्ये सीएमओची अब्रू काय राहील. क्या बात आहे. सीएमओ मध्ये 100 पेक्षा अधिक काय ते प्यून असतील, त्यातला हा एक प्यून आणि ह्याचा बाप मटका खेळतो, ही बातमी दिल्लीला जाते. तर्क किती ताणायचा असतो मित्रांनो. तेव्हा हे मोदी सरकार रोजच्या रोज दर तासाला मोदी सरकार गेली 24 वर्ष काही लोक पाडतायत. 2002 पासून गुजरातची दंगल झाल्यापासून पहिल्यांदा मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदींचं गुजरात मधलं सरकार 12-12.5 वर्ष पाडलं जात होतं, पण ते पडलं नाही. आणि दर तासाला पाडलं जात होतं, दर दिवसाला पाडलं जात होतं, दर आठवड्याला पाडलं जात होतं. पण 3 निवडणुका विधानसभेच्या आणि 3 निवडणुका लोकसभेच्या जिंकून मोदी सरकारच बनलेले. आधी ते गुजरात सरकार होते, आता ते दिल्ली सरकार झालेलं आहे, भारत सरकार झालेलं आहे. पण मोदी सरकार पडणार याची हमी कमीत कमी 500 ते 1000 पत्रकार दिल्लीत बसलेले किंवा इतर राज्यांच्या राजधानीत बसलेले छाती ठोकपणे गॅरंटी देत असत, गया मोदी तो गयो. आणि मग त्यांना असे काडीचे आधार शोधावे लागतात. आणि मग त्यांना आधार द्यायचं काम कधी धनखड करतात, केजरीवाल करतात, किंवा कधी जगनमोहन रेड्डी करतात. कारण त्यांचा निष्कर्ष ठरलेला आहे की मोदी सरकार पडणार आहे. आणि मी ते गैरलागू म्हणत नाही, उलट तुम्हाला सांगतो की तुम्ही माझ्या प्रतिपक्षवर, जेव्हा मी प्रतिपक्ष मध्येच हिंदी व्हिडिओ टाकायचो, त्यामध्ये एक व्हिडिओ आहे 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकावर जास्त बघितला गेलेला, व्हायरल झालेला. तो व्हिडिओ असा आहे की 2024 येईपर्यंत मोदींना पराभूत व्हावंच लागेल. साधं सरळ आहे. कारण रोजच्या रोज मोदींना मीडियामध्ये पराभूत व्हावं लागेल. याचं कारण मोदींना रोजच्या रोज मीडियामध्ये जिंकायचं नाहीये. मोदींना निवडणुकीची मतमोजणी असते, त्या दिवशी आपल्या पक्षाला, आपल्या आघाडीला जिंकवायचं असतं. त्यामुळे मोदींना आता सुद्धा तुम्ही बघा 2029 पर्यंत रोजच्या रोज प्रत्येक माध्यमामध्ये निवडणूक आपला मोदी यांचं सरकार पडणार या बातम्या येतच राहतील. आणि त्यासाठी असे आधार शोधले जातात आणि ते आधार चालू राहू देत, काही फरक पडत नाही.
मोदींचं नुकसान नाहीये, भाजपचं नुकसान नाही. पण असल्या खुळेपणावर विश्वास ठेवून काँग्रेस आणि काँग्रेसच्या सोबत असलेले उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील किंवा इतर जे जे पक्ष आहेत, त्यांची मात्र सातत्याने दिशाभूल होते. त्यामुळे आपल्या पक्षाचं संघटन वाढून वर्ष, 2 वर्ष, 4 वर्षानंतर येणारी निवडणूक जिंकण्यासाठी जे काम करायचं ते सोडून असे भाजप विरोधी पक्ष या अफवा पसरवणाऱ्या पत्रकारांवर आणि त्यांच्या बातम्यांवर, माध्यमांवर विश्वास ठेवतात आणि स्वतःचं नुकसान सातत्याने 24 वर्ष करून घेत आहेत. पहिली 12 वर्ष तिकडे आणि आता 11 वर्ष, 12 वर्ष दिल्लीमध्ये मोदी सरकार रोजच्या रोज पडत असतं, रोजच्या रोज पडत असतं. कारण ही एक मोडस ऑपरेंडी झालेली आहे. बिनबुडाचे आरोप करायचे, कंडी पिकवायची आणि मग ती कंडी 4-5 ठिकाणी आल्यानंतर पेपरनी असं छापलंय, मीडियामध्ये आलेलं आहे. अगदी कपिल सिब्बल सारखा माणूस सुद्धा सुप्रीम कोर्टात उभं राहून वर्तमानपत्रात आले, मीडियामध्ये आले. अरे मीडियामध्ये आलं याला पुरावा म्हणत नाही, हे यांच्यासारख्या सुप्रीम कोर्टातल्या ज्येष्ठ वकिलाला कळत नसेल तर सामान्य पेपर काय तो एखाद्या पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्याची तात्पुरती दिशा बोलवणं स्वाभाविक आहे. तो गाफील राहतो. उद्धव ठाकरे नाही का प्रचंड सहानुभूती, प्रचंड सहानुभूती असं म्हणत म्हणत विधानसभा निवडणुकीत भुईसपाट झाले. आणि तेव्हा त्यांना कळलं त्यांना फक्त अशा भुरट्या पत्रकारांची सहानुभूती होती, मतदारांची नव्हती. तेव्हा हे असल्या कंड्या पिकवणं चालू राहून दे. त्यामध्ये हळूहळू करत मेनस्ट्रीम मीडियाची विश्वासार्हता संपली आहे. सोशल मीडिया फॉर्मात आला त्याचं तेच कारण आहे. असल्या थापांपेक्षा सोशल मीडियातल्या थापा सुद्धा लोकांना खऱ्या वाटायला लागतात. असो मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.